तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की एका बाजूला राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय चाललं होतं, त्यांची देहबोली काय सांगत होती, याबद्दल तर अविनाशजी मी आपल्याकडे देखील येईल आणि अखिलजी मी आपल्याकडे देखील येणार आहे. कारण सातत्यानं प्रवीणजी दरेकर असतील किंवा शीतलताई असतील, त्यांचं दोघांचं म्हणणं आहे की ही आगतिकता जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची उद्धवजींच्या वागणुकीतून त्यांच्या बोलण्यातून दिसत होती. या मुद्द्यावरती येऊयात, मात्र तत्पूर्वी अजित नवले मी आपल्याकडे येईल. अजितजी, आज तुम्ही देखील त्या ठिकाणी गेलेला होतात, अनेक डावे पक्ष त्या ठिकाणी आलेले होते, मात्र मगाशी जसा प्रवीणजींनी उल्लेख केला, मग त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं पाहत असताना मराठीचा होता, महाराष्ट्राचा होता, की हा मुंबई महापालिकेचा होता आणि त्याच्या निवडणुकीच्या अजेंड्याचा होता? अजितजी. मुळात महाराष्ट्राची निर्मिती जी संयुक्त आंदोलनातून झाली त्याचा इतिहास प्रवीण दरेकर साहेबांना माहित नाही. त्यावेळच्या सबंध 106 हुतात्म्यांमध्ये कम्युनिस्ट चळवळीतून, कामगार चळवळीतून जी प्रचंड एकजूट त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये व्यक्तीत झालेली होती, त्यातून जरा ऐका मी आपलं शांतपणाने ऐकलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या सबंध चळवळीमध्ये डाव्यांचं, कम्युनिस्टांचं प्रचंड योगदान राहिलेलं आणि त्यावेळी मराठीवर प्रेम करणारे, महाराष्ट्रावर प्रेम करणारे, महाराष्ट्रावर आपण तुमची भूमिका मांडा. समोरच्याला कमी लेखण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. तुमची भूमिका मांडा. थांबा. तुम्ही सगळ्यांवर आरोप करता, वाटेल ते बोलता. महापालिकेचा तुम्ही तुमची भूमिका मांडा ना. मला किती अक्कल आहे आणि तुम्ही किती हुशार आहात हे कशाला महाराष्ट्राला दाखवता? तुम्ही कम्युनिस्टांच्या बद्दल वाटेल ते बोलल्यानंतर नाही तुम्ही कम्युनिस्टांच्या बद्दल वाटेल ते बोलल्यानंतर सहन करायचं काही कारण नाही. या सगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या सगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तुमचं योगदान काय होतं? भाजपचं योगदान काय होतं? या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये फूट पाडणं सोडून भाजपने काय केलेलं आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कुठे गेले होते तुम्ही? त्यावेळी कुठे गेली होती तुमचं मराठी प्रेम? त्यामुळे कम्युनिस्ट चळवळ ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अत्यंत अग्रक्रमाने राहिलेली आहे. त्यावेळच्या 106 हुतात्म्यांमध्ये कामगार चळवळीचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यामुळे ज्यावेळी हिंदी सक्तीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून ज्यावेळी झाला, त्यावेळी स्वाभाविकरित्या सगळ्या डाव्या फोर्सेस ज्या आहेत त्या मराठी माणसाच्या मागे उभे राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. ही त्रिभाषा सूत्राच्या आडून मराठी संस्कृती संपवण्याचा घाला, सबंधपणाने संस्कृती नष्ट करून एक निवडणूक, एक देश असा एकारलेपणा, जो द्वेषाधारित अशा प्रकारचा एकारलेपणा आहे, तो संबंध देशभर ज्यांना आणायचा आहे, या देशाची संघराज्य व्यवस्था जी आहे ती संबंध नष्ट करून संविधानाला ज्यांना फाटा देत एक देश, एक निवडणूक, एक पक्ष आणि एक प्रकारची हुकुमशाही जिथे आणायची आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी ही सगळी फोर्सेस उभे राहिलेले आपल्याला आज दिसत आहेत. सभागृहामध्ये जे प्रचंडपणाने एकजुटीचं वातावरण होतं, ते दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद होताच, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा महाराष्ट्र जो वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्र हा मराठीच्या मुद्द्यावर, मराठी संस्कृतीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आणि मराठीच्या रक्षणासाठी, मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी सबंध महाराष्ट्रभर एकजूट राहणार, हा प्रचंड चांगला संदेश यातून दिलेला आहे. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी जी वैचारिक मांडणी केली, त्या वैचारिक मांडणीच्या आधारे सगळ्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, मराठी भाषा वाचली पाहिजे, मराठी संस्कृती वाचली पाहिजे, हा एक प्रकारचा सैद्धांतिक अजेंडा घेऊन आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि मराठी वाचवण्यासाठी, मराठी संस्कृती वाचवण्यासाठी तरी येत्या काळातील निवडणुका त्यासाठी कारणीभूत ठरतीलच. सर्व मान्यवरांकडे मी येणारच आहे, मात्र यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट पाहूयात. ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाही. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने
मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. बटेंगे तो कटेंगे